गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. बघा सकाळ सकाळ आज सॅटर्डेला 11 वाजलेत. आम्ही खातो इथं डोसा आणि चटणी. गुणगुण पण आलेली आहे विवांसोबत खेळायला. आहे गे येतो तर इथं ठेवतो साईडला. राहू दे तू खा. हा खाईल इथं. डोसा केला आहे, खोबऱ्याची चटणी होते दादू तुला. त्याला शी होत नाहीये, कणतोय तो. काय होतंय गाईज, बाहेर गेलो होतो आम्ही जरा, आता आलोय आणि मी पितो इथं ब्लॅक कॉफी. दिसते का आणि बाहेर सूर्य मावळला, एवढं मस्त वातावरण झालंय बाहेर, पण पाऊस काय पडत नाही यार. काहीतरी झोल आहे यावर्षी. जून आणि आज तारीख आहे 20 तारीख, म्हणजे 10 तारखेला जूनच्या 10-12 तारखेपर्यंत पाऊस येत असतो. यावर्षी काहीतरी झोल झालेला आहे यार. मला वाटत नाही की जून एंडिंग पर्यंत येईल पाऊस. जुलैमध्ये येईल पार. प्रियांका सांगणार आता काय झोल आहे. बघा राधिका आली आमच्या इथं आणि विवान पण आहे. आणि काय खाते राधिका तू? डोसा खाती? तुमचा पराठा द्या ना आम्हाला. आमचा पराठा. डोसा आहे डोसा. तू काय खातो? हा डोसा. हा तिला द्यायचा ना. गरम आहे थांब. आणि हे काय बनवलंय दुसरं? दाल खिचडी कोणी बनवली? व्हेरी गुड. तू काय हात घालतो रे? खातोय का दोघं? खातात ना. छान आहे ना डोसा. कसा आहे डोसा? कसा? छान. का आता मी जेवण करतोय मित्रांनो. डोसा आणि पालकची हटी भाजी आहे. हटी भाजी आपल्याला दिलेली आहे कृष्णाने त्यांनी. तुला खायचा? बा बसले आता माझ्यासोबत जेवायला. घे ना, घे. तुला खायचं? तिखट लागतंय. गाई 11:30 वाजलेत बघा तिकडे. आणि आम्ही झोपलो इथं. इवानला खेळायची बॉटल. झोपायचं नाही तुला? नाही ना. ठीक आहे, खेळ. तू सांगत होती प्रियांका पावसाचं काहीतरी मगाशी. पाऊस डिले झालाय त्याचं रिझन सांगत होती का? शी केली? हा शी केली? हा अजून करायची? हा शी करायची? करते. त्रास होतोय शीला? शीला दुखते? करू दे ना तिला प्रियांका याच्यात डायपर मध्ये. 5 मिनिटं थांब. कर. काय झालं काय माहिती. 2-3 दिवस झाले त्रास होतो इथे. कडक वाटते त्याचं पोट. हिंग आणि दूध पिल्यावर प्रेशर आलं. शी केली? कर आरामशीर कर. डायपर घातले ना आपण. कडक झालं पोट. कडक झालं. युवांच्या पोटावर तेल चोलायचं, थोडं हिंग लावायचं.
मग काय म्हणाल? तेल आणि थोडंसं हिंग लावलं ना नरम पडतं असं आम्ही ऐकले. होम रेमेडी. आणि त्याला तूप आणि पाणी पण दिलं 1 चमचा. पीत नव्हता पण पिलाय बळच. गोल गोल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवावे. तेल हेच यूज करायचं का? खोबरेल तेल. आणि बघा हे हिंग होतं घरात. वनदेवी हिंग पावडर. कसं बरं वाटतंय का रे तुला? हा बरं वाटत असेल तर चांगली करतो. स्ट्रेट ठेव. तेल टाकायचं. बरं वाटतंय का रे? वाटत असेल त्यामुळे शांत पडलाय है ना? रिवर्स नाही करायची गाडी. काय नसतं ते. बच राजे बघा पायाची पण मालिश करते प्रियंका. सावकाश सावकाश सावकाश. त्याला गुदगुले होते. हसते. इथे जा पोट्री. खेळून खेळून दमलाय ना. आणि बघा किती वाजले 11:15. आई पप्पा कशासाठी असतात? 11:15 वाजता मालिश करून घेतो का? आई पप्पा कशासाठी असतात? मालिश करायला. मालिश करायला. चलो गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू. बाय. टाटा बाय टेक केअर. सी यू. बाय बाय करू.